आलेलं आहे शेतामध्ये. आमचे खालचं शेत म्हणतो सोयाबीन आहे. कोरडूचं प्रमाण जास्त कोरडू हातान मेला नाही, कोरडू हातान असतो. आता व्हिडिओ बनवत असते गाईबद्दलचा. गाईचे देशी गाईचं गाय पालन करत असताना गाईचं दूध विकून पैसे जास्त मिळतात. गाईची देशी बैल आणि गोरी विकून पैसे. तर ही गाय ही एका 6-7 महिने झालं आतुरतीचा गोरा आहे. देशी नसलची आता आमच्याकडे मिक्स आहेत. दालकंदारी, देवणी, खिलार, डांगी असं सर्व मिक्स आहेत. तर यावर आपण आता माळरान चर्चा म्हणजे जे आता माळ म्हणतो गायचं ते माळ आहे, तर याच्यावर चर्चा करणार आहे. तर आम्ही जे गाय पालन करतो ओढला ही एक गाय त्याचं गोऱ्यावर आपण दूध काढलेलं आहे. देशी गाय 2 लिटर, 3 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर असं एका वेळेस म्हणजे दिवसातून 2-4 लिटर दूध देते. गाईच्या दुधाला 50 रुपये 60 रुपये असं गावढाली भाव मिळतो. आणि जर डेअरीवर विकलो आपण तर फॅट गाईचं दूध हे अतिशय पातळ कमी असल्यामुळे घट्ट जास्त नसल्यामुळे पातळ असल्यामुळे 30 रुपये 35 रुपये 40 रुपये फॅट लागतो. जरी गाईचं दूध अतिशय चांगलं असलं, पोषक असलं आरोग्यासाठी, बुद्ध्यांकासाठी, निरोगी शरीरासाठी, आयुष्य वाढण्यासाठी, सुंदरतेसाठी तर ही गोरा आहे. याची 11 वेळेस या गोऱ्याची गाय जी होती ती आता महिन्या 2 गिरणीमध्ये हे झाली वर्धक आता मेली. तिचं गोर आहे. तर अशी गोरी आता ही आहे. हा गोरा आहे लाल कंदारी आहे. आता हा गोरा 35-40 हजार रुपयाला सहजपणे थोडं त्याला आराम 50,000 रुपयाला. आणि एका व्यतामध्ये गाईच्या दुधापेक्षा जास्त फायदा हा बैल विकून गोरे विकून होतो. का तर देशी गाईच्या आणि त्यात लालकंदारी, डांगी, देवणी यांची बैल शेती कामासाठी मजबूत चपळ असतात, त्यांना मागणी जास्त असते. तर आता आपण दुधात फायदा जास्त का बैल विकून किंवा कालवडी विकून हे फायदा. आता कालवड 15,000, 20,000, 12,000, 10,000ला 8-9 महिने 1 वर्षाची. गाभण कालवड तर हे गाभण आहे. आता ही 40,000ला 35,000ला विहायला झाली. आता 5-7 महिने झालेला आहे. जी विहायला जवळ आली आहे ती विकते. तर एका गाईचं देशी आता गीर वगैरे जी दुधाला फार प्रसिद्ध गाई ही साहेवाल त्यांचं नाही. मी ह्या देशी जाती ह्या डांगी, लालकंदारी, देवणी ह्या गाईचं बोलत आहे. खिलार आमच्याकडे खिलार नाही आता हे, पण हे आमच्याकडे जे गाई आहेत जी गाई दिसू लागली आता वडील तिकडं गाई चारत येत. वेळ झाली थोड्या वेळानं आमच्या गायाकडं ऑटोमॅटिक घड्याळ आहे. गायाकडं ऑटोमॅटिक घड्याळ म्हणजे आमच्या गाई 5 वाजले की थांबत नाही, आपोआप निघतात. त्यांना तापायचं म्हणजे चला म्हणून असं हे हाकायलाचं काही हे नसतं, ते ऑटोमॅटिक निघतात. पाऊस असो, पाणी असो, सूर्य दिसो न दिसो त्यांना बरोबर 5 वाजले की समजणार जायचं कोट्याकडे. ते आपोआप ते खालचं शेत किंवा आम्ही तळवण म्हणतो कमालकडे शेत म्हणतो. यावर आमचं माथ्यावर शेत आहे मोठी. जिथं आमची बैठक आहे आणि जिथं आम्ही गाई बांधतो आमचा पोटा आहे जागा लागते तिथं सर्व. काढायचं नाही वय 5 वाजून लागले निघत्यात गाई 5ला आपोआप. 5 वाजले गाई कशी जवळ झाली माझा आवाज आहे तशी प्रमाणे हुशार गाई जवळ येतात. दूध देते गाय, ती पण दूध देते. बारक्याच येते गाई. तर गाईचं असं आहे तर गोरा गाईचा हा 1 लाख रुपयाला 80,000 रुपयाला म्हणजे त्याचं जातवान गोरा आहे त्याच्यावर ते गाभाचं आहे. आणि ते 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये 1,80,000, 60,000, 40,000 असं आपण त्याची व्यवस्था करतो. जन्मला कसा ह्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं. आणि देशी गायचं एका व्यथामध्ये 76 गायचं तेवढं दूध होत नाही. 2 व्यथामध्ये सुद्धा होत नाही तेवढं दूध. म्हणजे आपण जास्त त्यांना देशी गाय त्यांना असं माळ राहणार हे तर
लाईव्ह तुम्ही पाहता माळरानानं असं विविध प्रकारचं गवत चारा खातात. त्यांना आम्ही कुठला खाद्य देत नाही, खुराक देत नाही, कुठलं त्यांना जास्त हे नाही. काही असलं गवत तर खातात. माळानं फिरतात, शिवारानं फिरतात. पशुपालन करत असताना गाई मोकाट पद्धतीचं पशुपालन आहे. मोकाट म्हणजे याला सकाळी सोडलं, दिवसभर चारायचं, सायंकाळी बांधायचं. सायंकाळी सुद्धा याला वैरण नाही, कुठलं खाद्य नाही. माळरान चाऱ्यावर, निसर्गाच्या चाऱ्यावर, पाऊस पाण्यावर, पावसाळ्यात हा हिरवा चारा, हिवाळ्यात आंबटवला चारा आणि उन्हाळ्यात वाढलेला चारा, याच्यावर हे पूर्णपणे जगतात. आणि आम्हाला सर्वात जास्त गोरी आता हे पण गोरा, जातीवंत गोरा आहे, त्याच्यापेक्षा प्रसिद्ध आहे, लांबट आहे, उंच आहे. आणि ह्याचं हे केलं नाही आम्ही त्याला लक्षसुद्धा जास्त. तर हा 50,000 रुपयाला विकू शकतो. आणखी काही दिवसाला 2-3 महिने त्याला थोडं खाद्य पेंड वगैरे पुरा बाजारी असेल, पेंड असेल, पेंड असेल, काही असेल तर विकू शकतो. तर एका गायची एका हेतामध्ये समजा 400 लिटर जरी दूध दिल्या, 500 लिटर बी दिल्या, 700 बी दिल्या, तर किती होणार आहे ते? 40 रुपयाच्या भावानं 100 लिटरचे 4,000 होत्यात. 500 लिटरचे 20,000 रुपये, 25,000 रुपयाच्यात ते हे झालं. तर आणि आम्ही गोऱ्या दिल्याच्यानंतर दूध काढतच नाही का, तर गोऱ्याला जेवढं दूध पिऊ दिलं, गोऱ्याच्या गाईची धारा काढायची नाही. गोऱ्याच्या गाईच्या धारा काढल्या की वासरू खराब होतं आणि खराब होऊन त्याच्यात शक्ती कमी होते, लवकर वयाला येत नाही. आणि गोऱ्याला जर आम्ही हे केलो तर आमचं गाई आता बघा शांत आणि आवाजावर ओळखणाऱ्या नसलच्या गाई एका वेतामध्ये होत नाही. तर एका वेतामध्ये कसलंही वासरू दिले 30,000, 40,000, 50,000 रुपये गोऱ्याची. गोरा काय बैल काय लहान असला तो गोरा आणि दात तोडला तर त्याला बैल म्हणतो, तो विकतात. आता बघा हे ऑटोमॅटिक गाई आता पुढं मोठ्या करायचं. म्हणजे 5 वाजता थांबणार, 5 वाजले की ऑटोमॅटिक निघणार. हा ऑटोमॅटिक निघणार, चरत रोडला लागल्या, रस्त्याला वाटायला लागले, वाट जर दुसरं पोट्याला जाणार. हे रुटीनच आहे. तर गाईचं 25,000, 30,000, 20,000चं दूध होतं सरासरी. पण एका वेतामध्ये जर तिनं गोरं दिली तर ती गोरा बैल विकून 50,000, लाख, 60, 40,000 रुपये होतो. दुधापेक्षा दुप्पट उत्पादन गोऱ्यामध्ये होतं. आणि कालवड जर दिली तर कालवड गाईनं दिली कालवड दिली, जातून कालवड दिली तर गाभा तिला 2-3 वर्षात गाभून घालून ती 2-3 वर्ष गोऱ्यासारखं ती पटकन बैलासारखं विकत नाही. आणि तिनं कालवडीपेक्षा दुधात परवडतं. कालवड जर गाईने दिली गाईनं जर कालवड दिली तर कालवडीच्या वेतामध्ये गाईची कालवड विकण्यापेक्षा दूध परवडतं आणि दूध विकून पैसे जास्त होतात. आणि गोरे दिले तर देशी गाय पालन करत असताना तुम्ही दुधाचा विचार करू शकता. दूध हा कमी देणाऱ्या गाई असतात. आणि दुसरं म्हणजे ह्या गायचं कसं असतं की हे गाई दूध कमी देत असतात आणि कालवडीच्या हेतामध्ये ह्यांचं दूध काढून दुधापासून तूप तर ह्यांचं महागच आहे. शुद्ध देशी गाईचं म्हणजे आता हे आमच्या शुद्ध देशी गाई आहे डोंगरी दुर्मिळ जातीच्या, तर ह्या गाईचा आम्हाला कंप्लीट गोऱ्यापासून बैलापासून फायदा होतो. तर एक गाईनं 10 येतं केली 5 लाख रुपये देऊ शकते, 50,000 एवढं. आणि दूध विकलं तरी कधी लाख 1.5 लाख रुपये देऊ शकतो. तर मी जी कॅल्क्युलेशन सांगितलं त्याप्रमाणे बैल विकून गोरी विकून जास्त फायदा होतो. हा व्हिडिओ आवडला शेअर करा. अशाच नवीन पशु गायपालन देशी नसल बदल माहिती घेण्यासाठी. आता हा एवढा छोटासा आहे आणि त्याला 4-5 महिने सवलत हा पण 25, 30, 40,000 रुपयाला शिकू शकतो. एक गावामध्ये ती पण गावानंच काय ती पण गावा गेली त्याच्यात संपूर्ण गाई गावले 1-2-3 पार्टी गावा जाऊन देत आहेत थोडं. तर नवीन असेच व्हिडिओ
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की गाईच्या प्रजन क्षमता कशी वाढवा, गाई भाकड कशा कराव्या, लवकर गाभण कशा घालाव्या, गाईला कोणते खाद्य द्यावे, गावरान वनस्पतीपासून गाईची आजार कशी बरी करावी यावर आपण व्हिडिओ आता बनवणार आहे. तर हे वडील असं चालत बसतात, बसत जाऊ गाया आपोआप आता तिकडे सरकू लागलेले जसं वाढ धरली की गोट्याकडे जातात. हे आमचा रुटीन आहे.